अनेक प्रश्न उपस्थित केले, सरकारकडनं उत्तर अपेक्षित आहे। अवधूत वाघजी, सरकारला भीती वाटत होती का या सगळ्या गोष्टींची? गजानन काळेंनी जे प्रश्न विचारले त्याची? विशालजी, मी 2 मिनिटं संपवतो। हो, नक्कीच मी देतो। पहिली गोष्ट, गजाननजी मी येतो, काळे साहेब म्हणाले की आपल्याच प्रश्नाचं उत्तर संविधानिक मार्गाने मोर्चा काढायचा होता। अतिशय स्वागत आहे त्यांचं, पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की मनसे आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करते। आपण कित्येक वेळा म्हटलंय की खळखट्या हाच आमचा नारा आहे, हात सोडून आणि हात जोडून वगैरे ज्यांचे नारे आहेत ते कधीही हिंसक होऊ शकतात हे लक्षात घेऊन जर पोलीस प्रशासनाने काही दंडक घातले असतील, काही रिस्ट्रिक्शन घातली असतील, तर ते पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुभवाने घातलेले आहेत। हा पहिला मुद्दा। काल मी एबीपी माझावर होतो आणि उबाठा सेनेचे नेते वसंत बोरे हे खुलेआम टीव्हीवर लाईव्ह बेसबॉलच्या बॅट दाखवली आणि ते म्हणाले ह्यांनी पुण्यामध्ये इतिहास घडवला, आता गरज पडली तर आम्ही हा बेसबॉलची बॅट घेऊन मी पुन्हा उतरेन। आता अशी जर भाषा उबाठाचे मनसेची लोक करत असतील तर त्याला आपण संविधानिक म्हणायचं का? हा गोष्ट आहे। आणि तिसरा मुद्दा एकदम छोटासा आहे। आतापर्यंत काळे साहेब म्हणाले की मराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा, याचा अर्थ असा आहे की व्यापारी हे सगळेच अमराठी असतात का? मराठी व्यापारीच नसतात का? आणि व्यापारी म्हणजेच अमराठी का? आणि मग मराठी लोकांना व्यापार करण्यासाठी का आपण प्रोत्साहित केलं नाही? मराठी व्यापारी का एकत्र आले नाहीत? मराठी व्यापाऱ्यांची संख्या का आली नाही? याचं पण उत्तर कुठेतरी मराठी माणसांचे आपण एकमेव तारणहार आहोत हे दाखवणाऱ्या लोकांना द्यावं लागेल। पण मराठीचे तारणहार असल्याचा प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी जो आहे तो दावा करत असल्याचं दिसतं। गजानन काळेजी, जसं आता स्वतः सरकारकडनं उत्तर मिळताना एक गोष्ट येते की पूर्वानुभव जे पुण्यात घडलं असं तर मुंबईमध्ये तुम्ही काहीच म्हणाला नव्हतात। गजानन काळे, मराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला की नाही याची व्हिडिओ क्लिप पहिल्यांदा अवधूत वाघ साहेबांनी बघितली। त्या मोर्चामध्ये काय म्हटले त्या व्यापाऱ्यांनी? जर आम्ही पुढचे काही दिवस 5 दिवस जर बंद केला तर यांच्या घरातून शेगडी हे होणार नाही, पेटणार नाही मराठी माणसाच्या। जो परराज्यातून आलेला जो अमराठी इथे आहे त्याने आम्हाला या धमक्या द्यायच्या, त्याने आम्हाला हे सांगायचंय, तरी सुद्धा शांततेच्या मोर्चाचीच आम्ही हे केली होती। आणि पूर्व अनुभव अवधूत वाघ साहेबांनी मनसेचा सांगावा। अहो, किती ठिकाणी आपण हिंसक आंदोलन केलंय अवधूत वाघ साहेब। शांततेचा मोर्चा हा मराठी एकीकरण समितीने जाहीर केला होता, आम्ही तर पाठिंबा दिला आणि आम्ही तर सहभागी होणार होतो। तो मनसेच्या बॅनर खाली मोर्चा नव्हता। एवढी मनसेमुळे राज्य सरकार एवढं घाबरतंय का? बरं, निश्चित याचं उत्तर घेऊयात। मात्र अवधूत वाघ साहेब राज्य सरकार घाबरायला लागले महाराष्ट्राने। अहो, 5 जुलैचा मोर्चा आमच्या शांततेचाच मोर्चा होता, सरकारचं नाक कापलं गेलं। आज परत त्याच ठिकाणी आपण मोर्चाला का परवानगी दिली? मग जर आता त्यानंतर झालेला मोर्चा काय हिंसक झाले मला सांगा? त्याच ठिकाणी जो मोर्चा शांततेने होणार होता, राज्य सरकारने हे अटक सत्र केल्यानंतरही तो मोर्चा शांततेने झाला की नाही हे महाराष्ट्राने पाहिजे। त्या मोर्चात नितीन बरोबर आहे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली जनता हे सगळं काही पाहते। आनंद दुबेंकडे मी जाईल। गजाननजी, पुन्हा एकदा आपल्याला मी संधी देणारच आहे। मात्र आनंद दुबेजी, मराठीच्या मुद्द्यावर जर मोर्चा काढावा लागत असेल, तोही महाराष्ट्रात काढावा लागत असेल, तर ते खरोखर दुर्दैवी असं मला तरी वाटतं।